Hello friends, let's move on to the next part of the second topic, hospital pharmacy. Okay, organization of hospital pharmacy. Okay, how the particular setup of hospital pharmacy is run. Okay, under the director of hospital pharmacy. Okay, the director of hospital pharmacy reports to the hospital administrator of the hospital to get the proper operation and management of hospital pharmacy. आपण लास्ट टॉपिक मध्ये पाहिलं होतं ऑर्गनायझेशन ऑफ अ हॉस्पिटल. त्यामध्ये सुद्धा सेम असेच डायरेक्टर असतात, डीन असतो. ओके, ते एक ऍडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करतात. ओके, त्यासाठी फॉर द प्रॉपर ऑपरेशन अँड मॅनेजमेंट ऑफ द हॉस्पिटल. ओके, द ऑर्गनायझेशन ऑफ लार्ज हॉस्पिटल फार्मसी ॲज फॉलोज. ओके, एक हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटर अपॉइंट केलं जातं कोणाकडून? बोर्ड ऑफ डायरेक्टर करून. ओके, त्याच्यानंतर हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटर एक डायरेक्टर नेमलं जातं. ओके, हॉस्पिटल फार्मसी डिव्हिजनसाठी. ओके, आणि हे डायरेक्टर काही एक्झिक्युटिव्ह आणि काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑपरेशन पर्सनल नेमतात. ओके, त्यांच्या अंडर हे 3 सर्व्हिसेस येतात. ओके, जसं आपण फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी पाहिलं, त्यामध्ये फार्मसी ऍक्टिव्हिटीज, एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज आणि सपोर्टिव्ह ऍक्टिव्हिटीज बघितलं. सेम त्या ऍक्टिव्हिटीज वरून आपण काय केलं, तिकडे ऑर्गनायझेशनचे सुद्धा आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, त्यामध्ये बघा प्रोफेशनल अँड क्लिनिकल सर्व्हिसेस. ओके, हे आपण फार्मसी ऍक्टिव्हिटीज म्हणून त्या ठिकाणी पाहिलं होतं. इकडे बघा एज्युकेशनल अँड टेक्निकल सर्व्हिसेस आणि रिसर्च अँड सपोर्ट सर्व्हिसेस. ओके, हे काही ऑर्गनायझेशनचे काही नावं दिलेले आहेत. हे सगळे डिपार्टमेंटचे नाव आहेत खाली. ओके, आपण वन बाय वन बघूया. हे फक्त नावं लक्षात ठेवा. हे याचे जे मिनिंग्स आहेत किंवा याचे काही डिटेल्स आहेत हे नेक्स्ट काही टॉपिक्स मध्ये आहेत. ओके, कळतं? नंबर 1 आहे प्रोफेशनल अँड क्लिनिकल सर्व्हिसेस मध्ये नंबर 1 न्यूक्लिअर फार्मसी डिव्हिजन. ओके, न्यूक्लिअर फार्मसी म्हणजे काय? द प्रॅक्टिस इन्व्हॉल्ड with the preparation of radioactive substances is nothing but the nuclear pharmacy. ओके, ह्याचं प्रॅक्टिस खूप कमी होतं. नेक्स्ट आहे युनिट डोस डिस्पेन्सिंग डिव्हिजन. सिंगल डोस आपण जे बनवतो त्यासाठी एक वेगळं सेक्शन केलेलं आहे. ॲम्ब्युलेटरी डिपार्टमेंट मीन्स मुव्हेबल पेशंट डिपार्टमेंट, ओपीडी डिपार्टमेंट शक्यतो आपण म्हणतो. नेक्स्ट आहे होम केअर सर्व्हिस डिव्हिजन. होम आयसोलेशन जे पेशंट असतात त्यासाठी एक सर्व्हिस डिव्हिजन असतं. ओके, नेक्स्ट आहे आयव्ही मिक्सचर डिव्हिजन. ओके, इलेक्ट्रोलाइट किंवा फ्लुइड मेडिसिन जे असतात ओके मेंटेन करण्यासाठी बॉडीमध्ये ते आयव्ही आणि मिक्सचर डिव्हिजन असतात. नेक्स्ट आहे स्टेराइल प्रोडक्ट डिव्हिजन. सगळे तुमचे जे स्टेराइल प्रोडक्ट असतात स्पेशली आयव्ही इन्फ्युजन जे असतात ओके ते या डिव्हिजनमध्ये येतात. ओके, प्रोफेशनल क्लिनिकल सर्व्हिसेसमध्ये. नेक्स्ट आहे ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन डिव्हिजन, क्लिनिकल फार्मसी डिव्हिजन. हे टॉपिक येणार आहेत आता नेक्स्ट काही स्लाइडमध्ये. नेक्स्ट आहे एज्युकेशनल अँड टेक्निकल सर्व्हिस, ड्रग इन्फॉर्मेशन अँड पॉयझन कंट्रोल डिव्हिजन. ओके, एक पॉयझन कंट्रोल डिव्हिजन सुद्धा असतं किंवा ड्रग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस सुद्धा असतं. एज्युकेशन अँड ट्रेनिंग डिव्हिजन. ओके, हे काही सब डिपार्टमेंट्स आहेत बरं का, हॉस्पिटल फार्मसी मधले काही सब डिपार्टमेंटचे नाव आहेत हे. ओके, नेक्स्ट आहे प्रोफेशनल स्टाफ डेव्हलपमेंट डिव्हिजन. ओके, स्टाफ डेव्हलपमेंट डिव्हिजन म्हणून सुद्धा आपण त्यांना. रेसिडेन्सी ट्रेनिंग प्रोग्राम डिव्हिजन, टेक्निकल सिलेक्शन अँड कम्प्युटराइज्ड फार्मसी. ओके, कम्प्युटराइज्ड फार्मसी म्हणजे काय म्हणू आपण त्यांना? द क्रिएशन ऑफ क्रिएटिंग द पेशंट टेस्टिंग रिपोर्ट्स जनरेशन. ओके, पेशंट टेस्टिंग रिपोर्ट आपण जनरेट करण्यासाठी आपण त्यांना काय म्हणायचं? कम्प्युटराइज्ड फार्मसी. नेक्स्ट आहे रिसर्च अँड सपोर्ट सर्व्हिसेस, फार्मसी अँड क्लिनिकल रिसर्च, assay अँड क्वालिटी कंट्रोल डिव्हिजन, ड्रग कायनेटिक अँड बायोलिबिलिटी, मॅन्युफॅक्चरिंग पॅकेजिंग डिव्हिजन. हे सपोर्टिव्ह सर्व्हिसेस आहेत. पर्पज अँड इन्व्हेंटरी कंट्रोल डिव्हिजन. आता इन्व्हेंटरी कंट्रोल म्हणजे काय? मेकिंग ऑफ कम्प्लीट सेट ऑफ लिस्ट ऑफ ड्रग्स इन द स्टोअर्स. ओके, आपण काय करतो? एक कम्प्लीट लिस्ट बनवतो इन्व्हेंटरी कंट्रोलमध्ये. इन्व्हेस्टिगेशन ऑफ ड्रग अंडर रिसर्च स्टडीज. ओके, लक्षात ठेवण्यासारखं सगळ्यात महत्वाचं, जसं आपण फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी बघितलं किंवा रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट बघितलं, त्यामध्ये 3 ॲबिलिटीज पाहिले होतं आपण. फार्मसी ॲबिलिटीज,
एज्युकेशनल अँड सपोर्ट. इथे सुद्धा त्यानुसारच ऑर्गनायझेशन ऑफ हॉस्पिटल फार्मसी केलेलं आहे. प्रोफेशनल अँड क्लिनिकल सर्व्हिसेस हे सगळे डिव्हिजनचे नाव आहेत, फक्त नावं लक्षात ठेवा. हे एज्युकेशनल अँड सपोर्टिव्ह सर्व्हिसेस. ओके, नावं लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट पार्ट आहे आणि या टॉपिकचा शेवटचा पार्ट, क्वालिफिकेशन ऑफ हॉस्पिटल फार्मसी किंवा ॲबिलिटीज रिक्वायर्ड फॉर हॉस्पिटल फार्मासिस्ट. काय ॲबिलिटीज असले पाहिजे बघा. ॲबिलिटीज म्हणजे काय क्षमता असल्या पाहिजे आणि किती क्वालिफाईड असला पाहिजे तो. ओके, one should be legally qualified and professionally competent person working at different levels of hospital pharmacy mentioned in the organization chart. Okay, the chief of pharmaceutical services of the hospital should be graduate with adequate experience or M.Pharm in pharmaceutical sciences or PhD personnel is preferred. Okay, हे काही क्वालिफिकेशन दिलेले आहे त्यांनी. ओके, शक्यतो कोण असला पाहिजे, एक तर तो ग्रॅज्युएट असला पाहिजे किंवा B.Pharm असला पाहिजे किंवा M.Pharm असला किंवा PhD असला पाहिजे. ओके, ॲज पर द बेड साईज हे व्हॅरी करतात. ओके, नेक्स्ट आहे ॲबिलिटीज ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट. द हॉस्पिटल फार्मासिस्ट परफॉर्म्स अ वायटल रोल इन ऑल दीज डिफरंट ॲक्टिव्हिटीज अँड टू कोप विथ द नीड्स ऑफ द टाइम ही मस्ट possess द फॉलोइंग ॲबिलिटीज. ओके, ॲज पर द डिमांड हे काही ॲबिलिटीज हॉस्पिटल फार्मासिस्टमध्ये असले पाहिजेत. ओके, there are three abilities. Number one is the technical, number second one is the administrative, and number third is the academic abilities. Technical abilities म्हणजे काय, त्या सब्जेक्ट बद्दल त्याला पूर्ण नॉलेज असलं पाहिजे, फार्मसी सब्जेक्ट बद्दल. ओके, त्यामध्ये बघा, नंबर वन इज द मॅन्युफॅक्चरिंग नॉलेज. ओके, द हॉस्पिटल फार्मसी सप्लायज ऑलमोस्ट ऑल द मेडिसिन्स रिक्वायर्ड इन टू द इनपेशंट डिपार्टमेंट स्पेशली. Therefore, he must have adequate knowledge and technical background to manufacture different dosage forms. Okay, फर्स्ट इयरला तुम्ही PH1 मध्ये काही डोसेज फॉर्म बनवला होता, सेकंड इयर मध्ये पण तेच प्रॅक्टिस आहे तुम्हाला. ओके, अपार्ट फ्रॉम दिस ही मस्ट बी अवेअर अबाउट द सोर्सेस ऑफ ड्रग्स अँड इट्स कॉस्टिंग. ओके, तो पर्टिक्युलर ड्रग कुठून अवेलेबल होतो आणि त्याचं कॉस्ट किती आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. ओके, म्हणजे तयार करता आला पाहिजे, त्याचं सोर्स कुठलाही माहीत पाहिजे आणि त्याचं कॉस्ट किती होतं हे आपल्याला माहीत पाहिजे. ओके, तर आपण काय म्हणायचं, मॅन्युफॅक्चरिंग नॉलेज. ओके, नेक्स्ट आहे नॉलेज अबाउट क्वालिटी कंट्रोल, जे तुम्ही प्रॅक्टिकलला करत होतात PC1 PC2 ला किंवा BCP ला, हे त्याचं नॉलेज असलं पाहिजे. बघा, टेस्टिंग ऑफ रॉ मटेरियल, फिनिश प्रोडक्ट म्हणजे तयार झालेले प्रोडक्ट, फायनल. ओके, प्रोडक्ट म्हणजे काय, मेडिसिन्स इज डन बाय केमिकल, फिजिकल अँड एनालिटिकल मेथड with the help of instruments like HPLC, HPTLC, Attotrator, pH meter, spectrophotometer. जसं तुम्ही टायट्रेशन वगैरे करता, HPLC म्हणजे हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, हे काही इन्स्ट्रुमेंटचे नाव आहेत. ओके, आपण त्याच्यावरून काय करू शकतो, आपण रॉ मटेरियल टेस्टिंग करू शकतो. काही इन्स्ट्रुमेंटचे नावं दिली त्यांनी. फॉर दिस पर्पज ही मस्ट नो द प्रोसिजर, हँडलिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट्स अँड रिएजंट्स अँड द केमिकल्स रिक्वायर्ड फॉर टेस्टिंग. ओके, फार्मासिस्टला काय नॉलेज असलं पाहिजे बघा, प्रोसिजर माहीत असला पाहिजे त्याला. ओके, हँडलिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट हँडल करता आलं पाहिजे, रिएजंट यूज करता आलं पाहिजे आणि केमिकलचं रिक्वायरमेंट सुद्धा कळायला पाहिजे त्याला. ओके, नेक्स्ट आहे रिसर्च ॲबिलिटीज. ओके, हे सगळे टेक्निकल ॲबिलिटीज म्हणजे काय, सब्जेक्ट बद्दल त्याला नॉलेज असलं पाहिजे. ओके, ही शुड हॅव द ॲबिलिटी टू परफॉर्म डिफरंट फार्माकोलॉजिकल अँड टॉक्सिकोलॉजिकल experiments, pharmacokinetic and clinical trial studies on compounds under investigation. ओके, काही नवीन मेडिसिन जेव्हा मार्केटमध्ये येतात तेव्हा त्याला ते इन्व्हेस्टिगेट करता आलं पाहिजे. ओके, रिसर्च ॲबिलिटी पण म्हणतो त्याला. नंबर सेकंड आहे यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज. ओके, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. ओके, सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे टेक्निकल, त्याला सब्जेक्टचं नॉलेज असलं पाहिजे, त्याला सगळे टेस्टिंग करता आलं पाहिजे आणि नवीन जे मेडिसिन तयार होतात ते व्हॅलिड आहेत की नाही ते सुद्धा त्याला बघता आलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज. द फार्मासिस्ट should have administrative abilities because he plays a very important role in hospital with many departments like medicine, surgery, nursing and patient for different purposes like drugs, manufacturing and distribution, selection of drugs, storage, safety medicines. ओके, सगळ्यात महत्वाचा रोल काय आहे, दोन रोल आहे त्याचे. एक तर त्याला प्रत्येक वेगवेगळ्या डिपार्टमेंटला सुद्धा हँडल करायचं असतं. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग केले असेल तर ते केलं पाहिजे, डिस्ट्रीब्युशन करता आलं पाहिजे, सिलेक्शन ऑफ ड्रग्स त्याला करता आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं काम आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. ओके, मटेरियल मॅनेजमेंट अँड इन्व्हेंटरी कंट्रोल. इन्व्हेंटरी कंट्रोल म्हणजे काय, इन्व्हेंटरी कंट्रोल
means checking of complete list of drugs in the stores. Okay, चेकिंग ऑफ कम्प्लीट लिस्ट ऑफ ड्रग्स. प्लॅनिंग अँड अकाउंटिंग, प्लॅन करता आलं पाहिजे. अकाउंटिंग त्याचं मेंटेन ठेवलं पाहिजे अकाउंट डिपार्टमेंटला. पेशंट काउन्सिलिंग केलं पाहिजे. पेशंट काउन्सिलिंग मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं, वेदर द पेशंट फॉलोइंग मेडिकल ॲडवाइस ऑर नॉट, और चेकिंग ऑफ मेडिसिन्स, म्हणजे तो पेशंट कंपल्सरी मेडिसिन घेतो की नाही हे चेक केलं पाहिजे, आणि मेडिकल ॲडवाइस तो फॉलो करतो की नाही हे पण पाहिलं पाहिजे. नेक्स्ट आहे communication skill, knowledge about all related laws and legal regulations. ओके, लॉज आणि लिगल रेग्युलेशन सुद्धा त्याला माहिती असले पाहिजेत. ओके, लास्ट पार्ट राहिला अकॅडमिक ॲबिलिटीज, नंबर 3. ओके, फॉर प्रोफेशनल अँड अप्रोच अँड कॉम्पिटन्स in hospital pharmacy services, the following pharmacist should have the following. Okay, teaching quality. Okay, he should be well versed with the basic pharmaceutical sciences, sterilization procedure, selection, storage of drugs, dispensing aspects, medication errors. His ability should be better than his counterpart working in different hospitals. He should be develop confidence in his subordinates about his knowledge. ओके, त्याच्यासोबत काम करणारे जे लोक असतात त्यांच्यामध्ये सुद्धा एक कॉन्फिडन्स असला पाहिजे. ओके, ट्रेनिंग क्वालिटी असला पाहिजे, ट्रेनिंग देता आलं पाहिजे नवीन जे फार्मासिस्ट असतात त्यांना. ओके, त्याला आपण काय म्हणायचं, टीचिंग क्वालिटीज. ओके, हे अकॅडमिक ॲबिलिटीज मध्ये येतात. ओके, म्हणजे जे जे तुमचं आता इमिडिएट आफ्टर डी फार्मसी झाल्यानंतर जो 90 डेजचा ट्रेनिंग प्रोग्राम असतो तुमचा, 3 months 90 days. ओके, त्यामध्ये तुमचे जे सिनियर फार्मासिस्ट असतात त्यांच्यामध्ये हे टीचिंग क्वालिटी सुद्धा असलं पाहिजे. नेक्स्ट आहे पार्टिसिपेशन. ही शुड बी रिस्पॉन्सिबल फॉर पार्टिसिपेशन इन वर्कशॉप, सेमिनार्स अँड रिलेटेड प्रोग्राम्स, अँड शुड बी एबल टू कंट्रीब्यूट टुवर्ड्स एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज ऑफ द हॉस्पिटल. ओके, वेगवेगळे हॉस्पिटल किंवा मोठे हॉस्पिटल काय करतात, काही कॅम्प्स ऑर्गनाइज करतात, त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं पाहिजे टू अपडेट युअर नॉलेज. कंडक्ट ऑफ ट्रेनिंग ऍक्टिव्हिटीज. ही इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर ट्रेनिंग द fellow pharmacist and nursing peoples. He should conduct educational and programs for the new staff and other professional of the hospital. ओके, तुमच्यामध्ये ट्रेनिंग ऍक्टिव्हिटी घेण्याचे सुद्धा ॲबिलिटीज असले पाहिजेत. ओके, नेक्स्ट आहे रिट्रायवल ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, रिट्रायवल मीन्स व्हॉट, give the sources of information. Okay, he is responsible for person at drug information center and should have the ability to evaluate information critically. Okay, means systematically. He accordingly should inform the concerned faculty of the department. Okay, आपल्या डिपार्टमेंटचे काय रोल्स आहेत हे सुद्धा त्याला समजावून सांगता आलं पाहिजे, आणि त्याचे जे छोटे मोठे गोष्टी असतात ते सुद्धा त्याला बाय प्रॅक्टिस करून घेता आलं पाहिजे. ओके, ट्रेनिंग मध्ये आपण अंडर ट्रेनिंग जे फिलो फार्मासिस्ट असतात त्यांना ते ऍडवाइस करता आलं पाहिजे, आणि त्यांच्याकडून ते काम सुद्धा त्याला करून घेता आलं पाहिजे. यामध्ये 3 सगळ्यात महत्वाचे हे ऍक्टिव्हिटीज आहेत. ओके, किंवा ॲबिलिटीज रिक्वायर्ड फॉर हॉस्पिटल फार्मासिस्ट. ओके, तुमचं सिलेक्शन होत असताना हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून तेव्हा हे 3ही ॲबिलिटीज बघितले जातात. कुठले कुठले, एक नंबर 1 इज द टेक्निकल ॲबिलिटीज. ओके, त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग नॉलेज किती आहे तुम्हाला, सब्जेक्ट नॉलेज किती आहे, टेस्टिंग नॉलेज किती आहे ते पाहिलं जातं. त्याच्यानंतर आहे एज्युकेशनल ॲबिलिटीज, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज. ओके, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज मध्ये तुम्ही नवीन ड्रग स्टोअर कसं करता, अकाउंटिंगला त्याचे डिटेल्स कसं देतात ते सगळं बघितलं जातं. ओके, इन्व्हेंटरी त्याचं मेंटेन कसं करतात ते पाहिलं जातं. अँड नंबर 3 आहे अकॅडमिक ॲबिलिटीज. ओके, तुमच्या टीचिंग क्वालिटी कसं आहे ते पाहिलं जातं. पार्टिसिपेशन तुम्ही कसं करता नवीन एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा वर्कशॉप सेमिनारमध्ये, आणि ट्रेनिंग सेशन तुम्ही कसं करता, जे नवीन स्टाफ असतात त्यांना तुम्ही ट्रेनिंग सेशन कसं करता. ओके, आणि तुम्ही एक सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून कसं ऍक्ट होता ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. ओके, म्हणजे मल्टीटास्किंग ॲबिलिटीज असले पाहिजे हॉस्पिटल फार्मासिस्ट मध्ये. ओके, हे सगळ्या डिपार्टमेंटला सुद्धा हँडल करणं जे आपल्या सोबत असतात, आणि आपलं इन्फॉर्मेशन सुद्धा पेशंट पर्यंत पोहोचवणं. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पेशंट घरी जाण्यापूर्वी सगळ्यात लास्ट जो भेटलेला असतो प्रोफेशनल पर्सन तो फार्मासिस्ट असतो. ठीक आहे, कळतं, म्हणजे लास्ट प्रोफेशनल पर्सन जो असतो तो फार्मासिस्ट असतो. ओके, हे सगळ्यात इन्फॉर्मेटिव्ह
इन्फॉर्मेशन